अध्यक्ष महोदय अर्जुन 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 2 मिनिटात संपूर्ण अर्जुन अध्यक्ष महोदय अर्जुन खोतकरांनी जो मुद्दा मांडला हा या सभागृहामध्ये काही आपल्या म्हणजे या सभागृहाची काही किंमत आहे की नाही? सगळे बोलतायत, अर्जुन खोतकर बोलतायत, हे बोलतायत, ते बोलतायत, मंत्रीच नाही. मी लिहून घेतोय ना. अरे मी लिहून घेतो याला अर्थ नाहीये. ज्या विषयावरती चर्चा होणार आहे त्या विषयात जर मंत्री म्हटणार नसतील तर आम्ही बोलायचं कशाला? हे महाराष्ट्राचे विषय आहेत, आमच्या घरचे विषय नाहीत. जर महाराष्ट्राच्या विषयी या सरकारला काळजी नसेल, चिंता नसेल तर कशाला बोलायचं? आणि सत्ताधारी सदस्य बोलतायत, हे बरोबर आहे? त्यांना निरोप दिलेला आहे आपण, तोपर्यंत दुसरे मंत्री नोंद घेतील. भास्करराव दादा बोला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, पर्यावरणाच्या दृष्टीने जर बघितलं तर माझ्याकडे लोटे एमआयडीसी आहे, माझ्याकडे खिरडी एमआयडीसी आहे. अध्यक्ष महोदय, या लोटे एमआयडीसी मध्ये रोज स्फोट होत आहेत, रोज आगी लागतायत, रोज त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अपघात होतोय. प्रदूषित पाणी खाडीमध्ये सोडून रोज मासे मारतात अध्यक्ष महोदय, आणि याच्यावर कोणी कारवाई करत नाही. आज आमच्याकडे जर बघितलं तर एक पुष्कर केमिकल सारखी, पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर सारखी कंपनी आहे. याच्यामध्ये वर्षामध्ये 6 अपघात झाले अध्यक्ष महोदय. 6 अपघात होऊन कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही. या पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीमध्ये 6 वेळा अपघात होऊन 6 वर्षामध्ये 6 वेळा अपघात झाले. हजार्ड केमिकलची ती प्रचंड अशी फॅक्टरी आहे. त्या लोट्यामध्ये तुम्हाला योग्य माहिती असेल, त्या चाळकेवाडीच्या बरोबर मध्ये फक्त एक छोटीशी भिंत आहे. सातत्यानं अपघात होत आहेत. आपण अनेक वेळा अधिकाऱ्यांना म्हटलं की बाबा कंपनीला बंद करा, असा आमचा कधी आग्रह नसतो, परंतु तुम्ही याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करा. किमान ही कंपनी आता बाहेर, त्याच्या 6 कंपन्या आहेत, बाहेर जाऊ द्या, वस्तीतून बाहेर जाऊ द्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करत नाही. पंकजाताई मुंडे इथं बसलेल्या नाहीत, त्यांच्याकडे हा कार्यभार आहे, त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं.